सणवार चालू झालेत आणि आता परत नवीन साड्यांची खरेदी करायची की त्याच साड्या रिपीट करायच्या, किती वेळा स्टायलिंग चेंज करून त्याच साड्या वापरायच्या. एवढे सगळे प्रश्न जर यावर्षी तुम्हाला पडत असतील, स्पेशली सणावाराला, तर नमस्ते, मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. सणवार आता जवळ आलेलेच आहेत. रक्षाबंधन नुकतंच गेलं, गणपती येणार, दिवाळी येणार, त्याच्यानंतर नवरात्री वगैरे सगळे सणवार सोबत आहेत. सोबतच लग्न कार्य चालू होतील. तर ह्या प्रत्येक वर्षी नवीन नवीन साड्या घेऊन जर कंटाळा आला असेल, कपाट खूप भरलेलं असेल साड्यांनी आणि त्याच साड्या जर रिपीट करायच्या असतील, आता त्या साड्या रिपीट करताना खूप वेळा वेगवेगळ्या स्टायलिंगने ड्रेपिंग झालेली असेल करून, आणि आता नवीन काय, शेवटला खूप छान बोनस टिप देणार आहे. सो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कोणते एलिमेंट्स असे ऍड करायचे ज्याच्यामुळे तीच साडी खूप वेगळी, हटके आणि स्टायलिश दिसेल, ह्याच्यासाठी एक्झाम्पल सकट आज मी पुरा व्हिडिओ दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल, आजची माझी ही साडी तुम्ही बऱ्याच वेळेला रील्स मध्ये ही साडी माझी बघितली असेल. फार जुनी साडी आहे, अगेन कॉटनची साडी आहे, पण बॉर्डरवाली साडी आहे, त्यामुळे ही सणावाराला किंवा लग्न कार्याला ओके चालू शकते.